आहे दुरुस्त आहे असं काही नाहीये की कोणत्याही गोष्टीला वेळ यावा लागते आणि ज्यावेळेस ग्रामपालिका होती त्यावेळेस पिंपळगावच्या नागरिकांच्या अपेक्षाला मर्यादा होत्या, परंतु नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि लोकांच्या मनात हे आहे की नगर परिषद झाल्यावर राज्य सरकार केंद्र सरकार यांचा निधी जास्त येतो आणि मग आपण तुम्हाला विदितच आहे की आम्ही नगर परिषद स्वागत केलं। नगर परिषद 1 वर्ष झाल्यानंतर निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही मग बोलला होता की तुम्ही विकासासाठी आले का सत्तासाठी? सत्ता हे माध्यम आहे, सत्ता नसता तुम्ही विकास करू शकत नाही। म्हणून आज महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार असताना आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार सक्षमपणे काम करत आहे आणि त्या व्यक्तीची काम करण्याची पद्धत ती आम्हाला पहिल्यापासून भावलेली होती आणि आता जर विकास करायचा असेल तर सत्ता हे मोठं माध्यम आहे आणि त्याशिवाय विकास होऊ शकत नाही। आणि जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा, जनतेला मी तुम्हाला मग सांगत होतो की रस्ते गटर हा कॉमन प्रश्न झाला, लोकांना काहीतरी भव्य या शहरामध्ये अपेक्षित आहे आणि निश्चित जनतेच्या मनात जे आहे ते जर साध्य करायचं असेल तर सत्ता हे माध्यम आहे आणि त्यासाठी आम्ही आमदार साहेबांना भेटलो। सोनशेठ भंडारी असतील, सुरेश दादा असतील, गणेश असेल, तानाजी ताते असतील, या सर्वांच्या माध्यमातून बैठका झाल्या आणि केवळ विकास हाच मुद्दा आहे, बाकी सत्ता त्यांनी अनेक पाहिल्या, मी अनेक पाहिल्या। त्याच्यामुळे कोण काय बोलतं, आमदार साहेब म्हटल्याप्रमाणे आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही। आमचं विजन एकच आहे की पिंपळगावची डेव्हलपमेंट, तसं सबका साथ सबका विकास। एवढ्या मोठ्या जनतेचा विकास करायचा असेल तर नगर परिषदेला फंडिंग आणावं लागेल आणि ते फंडिंग यायचं असेल तर सत्ता लागते। सत्ता हे दिलीप काकाच्या माध्यमातून, कदाचित उद्या लोकसभेचे खासदार भास्करराव बगरे असतील त्यांच्या माध्यमातून निश्चित या गावाला आमदार पण मिळालेला आहे, खासदार पण आहे आणि नगराध्यक्ष होईल। तिघांच्या माध्यमातून या गावाच्या जनतेच्या अपेक्षा निश्चित येणाऱ्या 5 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडनं आम्ही पूर्ण करू असा आम्हाला आशावाद वाटतो। आपण एकत्र आल्या कारभार वाढलेला आहे, विकास वाढलेला आहे, तो कारभार वाढलेला आहे, तो लोकसंख्या वाढली आहे। अनुषंगानं MIDCचा मोठा प्रस्ताव असेल, काकाजींनी सांगितल्याप्रमाणे शिवशक्तीचा प्रस्ताव धोरणासाठी अवलंबित असेल, परंतु असा कोणतं मोठ्या प्रकारचा आपण एखादा विजन आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन येणार ते पूर्ण करणार नाही। आता हे पिंपळगाव हे आता गावाकडनं शहराकडे चाललेलं आहे, झपाट्याने त्याची वाढ होती, लोकसंख्या वाढती। आसपासच्या 3-4 तालुक्यात लोकांना पिंपळगाव हे सेंटर आहे जाण्या येण्यासाठी। मग या लोकांना काय पाहिजे, एखादं चांगलं सुसज्ज नाट्यगृह पाहिजे, लोकांना एक चांगला जिम पाहिजे, त्यांना स्विमिंग पूल पाहिजे, तरुण युवकांना क्रीडांगण पाहिजे, कॉलेजच्या मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेण्यासाठी अभ्यासिका पाहिजे आणि हे सगळं करायचं असेल तर ग्रामपंचायत ही तोडकी पडत होती। म्हणून नगर विकास खात्याकडनं जास्तीत जास्त निधी, तसा गेल्या महिन्याभरामध्ये 8 कोटी आमदार साहेबांनी निधी आणला, इथं सुरुवात आहे। तुम्ही पुढे बघा काय काय होतं।